जय शिवराय मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचा अर्ज कसा भरायचा हे बऱ्याच बांधवांच्या मागणीवरून मी आज पूर्ण अर्ज कसा भरायचा याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको, कारण बऱ्याच जणांची मागणी होती आणि मी सुद्धा इतक्या कळकळीने बनवलाय। कळकळीने म्हणायचं म्हणजे त्याला वेळ लय दिलाय, पूर्ण दिवस ते अर्ज सगळा भरून त्याची एडिटिंग करण्यासाठी मी वेळ घातलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा जो काही वेळ आहे तेवढा वेळ पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या इत्यंभूत सगळ्या गोष्टी लक्षात येतील। कागदपत्र कसे स्कॅन करायचे, अपलोड कसे करायचे, आता त्यामध्ये लागणारे कागदपत्र आधार कार्ड, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी आणि तहसील कार्यालयाचं उत्पन्न, आपले जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आणि स्वयं घोषणापत्र ते त्याच पोर्टलवरून डाउनलोड करायचे। ते कसे भरायचे त्याचे सुद्धा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। असा पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि 100% तुमचा अर्ज मंजूर होणार। तुम्हाला कर्ज सुद्धा मंजूर व्हावं ही माझी इच्छा आहे। त्यामुळे फक्त एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जॉईन बटन सुद्धा क्लिक करा, कारण सर्व महत्त्वाची माहिती आपण आता जॉईन बटन नुसार देणार आहोत। तर चला व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचंय। यासाठी जे नोंदणी नाव दिसतंय त्यावर क्लिक करायचं। नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं सगळी माहिती भरायची। इथं पहिलं नाव टाकायचं, त्यानंतर आडनाव टाकायचं आणि मधले नाव म्हणजे वडिलाचे नाव, आणि जर नाव आणि मधले नाव आणि आडनाव असेल तर त्याच्या खाली जे गोल दिसतंय तिथं टिक करायचं। त्यानंतर आपली जन्मतारीख इथं टाकून घ्यायची, त्यानंतर लिंग निवडायचं, आपला आधार नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि हा कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला कन्फर्म या बटनवर क्लिक करायचे, म्हणजे आपण व्हेरीफाय होणार। आणि हे झाल्याच्या नंतर आपलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव इथं येणार। इथं आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचंय। आईचं नाव टाकल्याच्या नंतर आपली जन्मतारीख तिथं आपोआप येणार आहे, आपलं लिंग आपोआप येणार आहे आणि त्यानंतर आपला देश म्हणजे इंडिया तिथं येणार। त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका निवडायचा आणि तालुका निवडल्याच्या नंतर आपलं जे काही गाव असेल ते गाव निवडून घ्यायचं। त्यामध्येच असतं फक्त निवडण्याचं काम। नंतर आपली मातृभाषा जी असेल मराठी, ती मराठी भाषा निवडायची आणि त्यानंतर आपला जो काही पत्ता असेल तो पत्ता तिथं टाकून घ्यायचा आहे आणि पत्ता टाकल्याच्या नंतर आपला पिन कोड सुद्धा तिथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सविस्तर शांतपणे माहिती भरायची, चुकू द्यायची नाही, गडबड करायची नाही। त्यानंतर आपला धर्म निवडून घ्यायचा आहे आणि धर्म निवडल्याच्या नंतर जर लग्न झाले असेल तर ते निवडायचं आणि पत्नीचं नाव टाकायचं, नसेल तर गरज नाही। आणि त्यानंतर आपला जो काही जात प्रवर्ग आहे तो प्रवर्ग निवडणं खूप महत्त्वाचं आहे। तिथं आपला प्रवर्ग हा ओपन निवडायचा आहे, म्हणजे सर्वसाधारण, आणि तो प्रवर्ग निवडल्याच्या नंतर उपजात आणि पोटजात येते, तर यामध्ये आपल्याला मराठा ही निवडायची। इथं ओपन निवडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं मराठा जात निवडून घ्यायची आणि आपण स्वयंरोजगार इच्छुक आहात का करण्यास तर यस करायचं। त्यानंतर शैक्षणिक अर्हता आपली जी आहे ती निवडायची, तर त्यासाठी फक्त 10वीच निवडा, 12वी असेल तर 12वी निवडा। आणि त्यानंतर स्ट्रीम, तुमचं शिक्षण, त्यानंतर तुमचे विषय, जी पात्रता स्थिती असेल कंप्लीटेड आहे का, म्हणजे पास का नापास ते निवडून तुमचं जे काही 10वी असेल 12वी असेल ते झालेलं जे वर्ष असेल ते वर्ष तिथं निवडायचे। आणि हे वर्ष निवडल्याच्या नंतर आपल्याला जे काही टक्केवारी पडलेली असेल त्या वर्षी, मग ते 10वी असो की 12वी, ती टक्केवारी सुद्धा तिथं टाकायची। यामध्ये कोणतीही चूक होऊ द्यायची नाही, कारण अर्ज चुकीचा भरता कामा नये। पर्सेंटेज असेल पर्सेंटेज, पर्सेंटाईल त्याप्रमाणे तिथं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या लक्षात राहील असा युजर ID आणि पासवर्ड इथं आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला खाते तयार करा यावर क्लिक करायचंय, मग आपला रजिस्ट्रेशन होणार आहे, युजर ID पासवर्ड आपल्याला मिळणार आहे। नंतर आता आपल्याला ॲक्च्युअल फॉर्म भरायचा आहे, हे त्यामधलंच एक पोर्टल आहे। या पोर्टलवर आल्याच्या नंतर आपला आधार नंबर म्हणजे युजर ID आणि पासवर्ड
हे टाकून आपल्याला इथं लॉग इन करायचंय। तर इथं वरी आधार नंबर टाकायचा, त्याच्या खाली पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला पुढील प्रक्रिया सहजरित्या करता येते। अर्ज मराठीमध्ये भरण्यासाठी वरी आपण मराठी भाषा निवडून घ्यायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल। आता इथं आल्याच्या नंतर हे पोर्टल असं दिसत नाही, व्यवस्थित दिसतंय, मात्र वेबसाईट चालत नसल्यामुळे हे असं दिसतंय, नाही तर एकदम अट्रॅक्टिव्ह पोर्टल हे दिसत असते। आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली पहा एक ऑप्शन दिसतंय, यावर क्लिक करायचं आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं जी काही माहिती दिसते यामध्ये जी महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, जी काही कागदपत्र लागतील, अर्जदाराची पात्रता, मार्गदर्शक सूचना, शासनाचे GR, अर्ज प्रक्रिया लिंक असे ऑप्शन दिसतात। तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे, म्हणून अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे। आता जिल्हा जो असेल तो निवडल्याच्या नंतर लागू करा यावर क्लिक करायचं। इथं विचारलं जातं की तुमच्या कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा 8 लाख आहे का, तर होय करायचं। तुम्ही पहिली वेळ अर्ज करता का, तर याला सुद्धा हो करायचं आणि त्यानंतर आपल्याला पोर्टल ओपन होईल। आता इथं आपली सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिसते, जी वैयक्तिक माहिती आहे त्यामध्ये। त्यानंतर निवासी तपशीलवर क्लिक केल्यावर आपल्याला इथं आपला जो काही पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता इथं टाकून घ्यायचा आहे। जो आपण अगोदर भरलाय त्याच पद्धतीनं टाकून घेतला तरी चालतो। आधार प्रमाणित जो असेल तो आपला रहिवासाचा पत्ता इथं टाकून घ्यायचा आहे। आता याचं काय पोस्टानं काही येत नाही काय नाही, पण जसं अर्जाची ही आहे पद्धत त्याप्रमाणे आपल्याला ती माहिती भरणं गरजेचं आहे। जो पत्ता आहे तो पुन्हा खाली क्लिक करायचं त्याला आणि त्यानंतर आपला जो काही तालुका असेल तो तालुका निवडायचा, आपलं जे गाव शहर असेल ते गाव शहर निवडायचं आणि त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता जी 10वी आपण अगोदर टाकलेली आहे ती 12वी टाकलेली ती निवडून घ्यायची। त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड आहे का, असेल तर हो करायचं आणि तिथं पॅन नंबर आपला व्यवस्थित टाकून घ्यायचा की पॅन नंबर चुकीचा तिथं टाकल्या जाऊ नये ही काळजी घ्यायची। आणि जर कोणी दिव्यांग असेल तर तिथं एक ऑप्शन आहे होय किंवा नाही, तर ते ऑप्शन निवडायचं। जर दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, ते आपल्याला अपलोड करावं लागेल आणि त्यानंतर अर्ज करा यावर क्लिक करायचं। आता हे केल्याच्या नंतर आपल्याला जी काय आपली व्यावसायिक माहिती आहे ती भरायची। तर इथं आपल्याला जे काही व्यवसाय करायचा त्या व्यवसायाचं नाव टाकून घ्यायचं। मग तुम्ही कटलरी करा, किराणा करा किंवा एखादा उद्योग करा। आता मी हा अर्ज ट्रॅक्टरसाठी भरतो म्हणून मी ट्रॅक्टरचं नाव टाकतो इथं की सिद्धेश्वर ट्रॅक्टर सर्व्हिसेस। प्रत्येकानं अशा पद्धतीने टाकायचं ज्याचा व्यवसाय असेल तसं आणि त्यानंतर जी व्यवसायाची श्रेणी आहे ती श्रेणी यामधून आपली जी असेल ती आपण निवडून घ्यायची। त्यानंतर उपश्रेणी सुद्धा निवडून घ्यायची। असा एकदम शांततेनं अर्ज भरायचा जेणेकरून आपल्याकडून चूक होणार नाही। आणि अर्ज भरल्याच्या नंतर आपण जे काही तहसील कार्यालयाकडून उत्पन्न घेतलेलं आहे तर हे तहसील कार्यालयाचं घेतलेलं उत्पन्न त्यावर जी आपली उत्पन्न मर्यादा असेल ती उत्पन्नाची मर्यादा तिथं टाकून घ्यायची, म्हणजे जेवढ्याचं उत्पन्न आणलेलं असेल ते, तर हे अक्षरी टाकायचं आहे आपल्याला। आणि हे टाकल्याच्या नंतर आपल्याला जी काही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचा जो पत्ता असेल, आता दुकान जिथं असेल त्या दुकानाचा पत्ता टाकू शकता, मग ते दुसऱ्या गावी असले तरी चालतील, शहराच्या ठिकाणी असेल तरी चालेल किंवा तुमच्या गावात असेल तरी चालतंय। जो पत्ता असेल तो पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या व्यवसायासाठी किती कर्ज लागणार आहे ते कर्ज इथे टाकून घ्यायचं आहे। आता कोणाला 5 लाख लागू शकतं, कोणाला 10 लाख लागू शकतं, करण्याची मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत आहे। तर त्या मर्यादेत आपण टाकून घ्यायचं, त्या व्यवसायाला लागतं तेवढंच टाकायचं, उगच तिथं भेटायले म्हणून कितीतरी टाकायचं नाही। आणि त्यानंतर अर्ज जतन करा यावर पुन्हा एकदा क्लिक करायचंय। आता हे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येतं ऑप्शन कागदपत्र अपलोड करायचं। तर अगोदरच आपली ही कागदपत्र जी असतील ती आपण JPEG मध्ये स्कॅन करून घ्यायची आहेत। यामध्ये फक्त आपली 2च कागदपत्र आहेत, प्रकल्प अहवाल आणि स्वयं घोषणापत्र, हेच फक्त PDF मध्ये करायचे। तर स्वयं घोषणापत्र आणि प्रकल्प अहवाल आपल्याला इथून डाउनलोड करता येतो। आता हे इथं क्लिक केल्याच्या नंतर हे स्वयं घोषणापत्र येतं, याची प्रिंट काढून घ्यायची, याला व्यवस्थित भरायचं। प्रकल्प अहवालाची सुद्धा प्रिंट काढून घ्यायची, याला सुद्धा व्यवस्थित भरायचं। आणि हे प्रकल्प अहवाल आणि स्वयं घोषणापत्र कसे भरायचे
त्यामध्ये माहिती काय भरायची याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. त्यावर जाऊन आपण सविस्तर बघायचा आणि भरून घ्यायचा, कारण त्यामध्ये सुद्धा काहीही चूक व्हायला नको. कारण चूक जर झाली तर अर्ज रिजेक्ट होतो आणि मग पुन्हा आपल्याला बराच वेळ लागतो. त्यासाठी तिकीट जनरेट करा, ह्या भानगडी लागतात. आता हे सर्व कागदपत्र आपण स्कॅन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते अपलोड करायचे. आता आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्टवर अर्ज क्रमांक टाकावा लागतो. तो आपल्याला मेन पेजवर यायचं, होम पेजवर. तो इथं अर्ज क्रमांक दिसतो, IRJN जे असेल जिल्ह्याप्रमाणे ज्याचं त्याचं नाव येतं, हा अर्ज क्रमांक तो त्या प्रोजेक्ट रिपोर्टवर आपल्याला आणि स्वयं घोषणापत्रावर टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच अपलोड करण्यासाठी त्याच अर्जाला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं कागदपत्र अपलोड करायचे. तर पहिल्या याच्यात रहिवासाचा पत्ता जो असेल तो निवडायचा, त्याप्रमाणे तो तिथं अपलोड करून द्यायचा. मग ज्याचा रेशन कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, जे असेल ते, सरासरी बँकेचं पासबुक घ्यायचं, ते छापील असतं. त्यानंतर आपलं आधार कार्ड निवडायचं आणि आधार कार्ड सुद्धा असंच तिथं अपलोड करून टाकायचं. त्यानंतर येतं आपला उत्पन्नाचा दाखला. तर इथं उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा. कुटुंबाचा ITR असेल तरी चालतं, पण ते नवरा बायको दोघांचं लागतं, म्हणून कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करून टाकायचं. ITR आपल्याला दोघांचा नसतो सरासरी. आता हे अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही इतर कागदपत्र आहे, तर त्यामध्ये दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं, किंवा विवाहित महिला असेल तर महिलेचं पॅन कार्ड तिथं अपलोड करावं लागतं, किंवा विवाह प्रमाणपत्र तिथं अपलोड करता येतं इतर कागदपत्रामध्ये. आता ते अपलोड झाल्याच्या नंतर आपली TC म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट हे इथं अपलोड करायचे. आणि इतर कागदपत्राचा तर मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपला जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तो प्रोजेक्ट रिपोर्ट आणि स्वयं घोषणापत्र हे 2 PDF मध्ये घ्यायचे, लक्षात ठेवा. आणि हे PDF मध्ये आपल्याला अगोदरच डाउनलोड करून घ्यायचे, कारण वेळेत पुन्हा लॉग आउट होऊ शकतो. त्यानंतर हे प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचा. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्याच्या नंतर जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे, स्वयं घोषणापत्र, ते सुद्धा अशा पद्धतीने PDF करून अपलोड करून घ्यायचं आणि सबमिट करा यावर क्लिक करायचं. सगळी माहिती बरोबर आहे का बघायची, कारण चुकीची हो नाही. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला ही तुमची इथं सर्व माहिती दिसते, तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि ज्या काही सूचना आहेत त्या वाचून घ्यायच्या. आणि या वाचून घेतल्याच्या नंतर आय ॲग्री या बटनला क्लिक करायचे. आता आय ॲग्री म्हणजे आपण आता यावेळेस पूर्ण अर्ज आता सबमिट करत आहोत. थोडी प्रोसेस घेता आणि तुमचा अर्ज सबमिट झाला. तुमचा अर्ज क्रमांक तुम्हाला तिथं वरी दिसतो. असा अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करायचा, कोणतीही गडबड करायची नाही, काय नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं संपूर्ण अर्ज करायचा. आणि अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 8, 10, 15 दिवसात किंवा एखाद्या 5-6 दिवसात सुद्धा अर्ज मंजूर होतो. आणि मंजूर झाल्याच्या नंतर तो LOI डाउनलोड करायचा. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या बँकेकडून, ज्या फायनान्सकडून, जिथून कुठून कर्ज भेटते, असं काही स्पेशली ह्याच बँकेतून घ्यावा, ह्याच बँकेकडून, ह्याच फायनान्सकडून असं काही नाही. तुम्हाला जिथून भेटन तिथून कर्ज घ्यायचं, रेग्युलर हप्ते फेड करायचे आणि आपला व्याज परतावा मिळवायचा. आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.